परत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे भोंदू अशोक खरात याच्या ओकस कार्यालयात ईडीकडून झाडाझडती सुरू आहे। अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या चौकशी सुरू असून काही दिवसांपूर्वी अशोक खरात याच्या नाशिकच्या बंगल्यामध्ये देखील ईडीच्या विभागाने चौकशी केली होती। यात महत्त्वाचे कागदपत्र हाती लागले होते। ओकस कार्यालयातून देखील काही कागदपत्र हाती लागतात का याकडे सर्वांचंच लक्ष असेल। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर कार्यालय परिसरात असलेल्या ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी ईडीचं पथक आहे ते दाखल झालेले आहे। खरतर महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये खरतर अशोक खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे। एसआयटी त्यावर गठीत करण्यात आलेली आहे। एसआयटी कडनं एकीकडे तपास सुरू असताना ईडीचं पथक जे आहे ते नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि चौकशी करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर ईडीचं जे पथक होतं ते खरं तर या अशोक खरात याच्या बंगल्यामध्ये देखील गेलेलं होतं। तसेच त्याच्या विविध मालमत्तांचा जो तपास होता तो देखील गेलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर आता नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ओकस प्रॉपर्टीमधून देखील अनेक जमिनीचे जे व्यवहार होते ते अशोक खरातने केलेले होते। या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीचं जे पथक आहे ते खरतर या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आतमध्ये जाऊन खरतर चौकशी करण्यात येत आहे। आगामी काळामध्ये खरतर अशोक खरात याच्या ईडीच्या त्याने मालमत्ता ज्या पद्धतीने कमवलेली आहे त्या माध्यमातून ही मालमत्ता कशी कमवली याचा तपास हा ईडीकडनं केला जाणार आहे। त्यामुळे आगामी काळात अशोक खरात याच्या मालमत्तांवर टाच देखील येण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळे ईडीच्या हाती आता ओकस प्रॉपर्टीमधून काय काय पुरावे हाती लागतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।